आजच्या या मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला ऐतिहासिक जगप्रसिद्ध बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराला भेट देण्यासाठी सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत हे सर्व आता महाबोधी महाविहाराला भेट देण्यासाठी आता निघालेले आहेत. हे सर्व उपासक आता बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीतील बुद्धगया येथील मेन टेम्पलला म्हणजेच महाबोधी महाविहाराला भेट देण्यासाठी आता निघालेले आहेत. अशा पद्धतीने काल परवा या ठिकाणी चॅन्टिंगचा कार्यक्रम असल्या कारणाने सर्व विहार या ठिकाणी सजवण्यात आलेले आहेत. आपण बघतो आता हा संपूर्ण परिसर आणि हे माझ्या पाठीमागे आहेत बघा सर्व धम्मसहलीमधले उपासक या ठिकाणी सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक आहेत. एका लाईनमध्ये या ठिकाणी महाबोधी महाविहाराकडे हे सर्व निघालेले आहेत. महाबोधी महाविहार तथागतांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी निघालेले आहेत. आपण बघत आहोत हे मेन विहाराचं ऑफिस आहे, मेन टेम्पलचं. सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक आहेत. आता बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराला भेट देण्यासाठी निघालेले आहेत. सायंकाळची वेळ आहे, थंडी जास्त आहे, धुक्कट वातावरण आहे आणि आता मेन टेम्पलला दर्शन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी सर्व उपासक निघालेले आहेत. बघता हे बघा छोटीशी बालिका आहे चिऊबाई, बा इकडे इकडे इकडे. चला चला. हे मेन टेम्पल आहे. बुद्ध विहाराचा कळस आपण बघत आहोत. हा संपूर्ण सोन्याचा कळस आहे. सर्व उपासक आता महाबोधी महाविहाराकडे निघालेले आहेत. आज बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराला सर्व उपासक भेट देण्यासाठी आले असता या ठिकाणी आपण बघत आहोत हे मेन टेम्पल आहे महाबोधी महाविहार. कारण मोबाईल आतमध्ये नेता येत नसल्या कारणाने आतमधले काही शूटिंग आपल्याला काही करता आले नाही. हा हे महाबोधी महाविहार आहे. वरचा जो कळस आहे तो पूर्ण सोन्याचा कळस आहे आणि तो सोन्याचा कळस जो आहे तो थायलंडच्या उपासकांनी त्या ठिकाणी दान दिलेला आहे. आपण बघत आहोत हे महाबोधी महाविहार बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा कळस आपण बघत आहोत. हा कळस पूर्ण सोन्याचा कळस आहे. मोबाईल आतमध्ये अलाउड नसल्या कारणाने आतमधला व्हिडिओ शूटिंग आपल्याला घेता आली नाही. तर आपण बघत आहोत हे माझ्या पाठीमागे जे बघताय आपण हे महाबोधी महाविहार आहे आणि वरचा जो संपूर्ण जो आहे तो सोन्याचा कळस आहे. नमो बुद्धाय, जय भीम. मी स्वतः भदंत यश प्रज्ञाबोधी आज बुद्धगया येथे बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहल या ठिकाणी आज पोहोचलेली आहे. या धम्मसहलीमध्ये जवळपास 50 उपासक आहेत, उपासिका आहेत. गेल्या 3 तासापासून आम्ही आतमध्ये बुद्धविहारामध्ये होतो, परंतु बुद्धविहारामध्ये फोन अलाउड नसल्या कारणाने आतमध्ये फोन नेता येत नसल्या कारणाने आतमधले शूटिंग वगैरे फोटो काही काढता आले नाही. तर प्रिय सज्जनांनो, आता आम्ही सर्व 3 तासानंतर आतमध्ये वंदना, पूजापाठ, परित्राण आणि संपूर्ण स्थळाला भेट देऊन आतमध्ये बोधी वृक्षाखाली सर्व उपासकांनी ध्यान वंदना ग्रहण करून आता विहाराच्या बाहेर निघालेले आहेत. आणि हा जे महाबोधी महाविहार जे आपण बघत आहात ते पूर्ण सोन्याचा कळस आहे. पाठीमागे जो विहार आहे महाबोधी महाविहार हे पूर्ण सोन्याचा कळस आहे वरती. आणि हा सोन्याचा कळस थायलंड देशाने या
विहाराला तो कळस दान दिलेला आहे। प्रिय सज्जनांनो, आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावर निघालेल्या सर्व धम्मसहलीतील उपासक आज बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराला भेट देण्यासाठी आले असता दुर्दैवाची गोष्ट म्हणावं लागेल की आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्या कारणाने आपल्या एकाही उपासकांना आतमध्ये मोबाईल नेता आला नाही। आतमधले कुठलेही चित्रीकरण फोटो किंवाही काढता आले नाही आणि आपल्या चॅनलसाठी सुद्धा आपल्याला व्हिडिओ घेता आला नाही। परंतु बाहेरून का होईना अतिशय बघा हे महाबोधी महाविहार आपल्याला किती सुंदर दिसते आहे। वरचा जो कळस आहे तो हा पूर्ण सोन्याचा कळस आहे आणि या सोन्याचा जो कळस आहे तो थायलंड देशाने या विहारासाठी तो सोन्याचा कळस दान दिलेला आहे आणि या विहारामध्ये सर्व उपासकांनी आता नुकतीच भेट दिली। जवळजवळ 2.5 ते 3 तास उपासक आतमध्ये होते। बोधिवृक्षाखाली त्यांनी वंदना सील ग्रहण केलं, त्रिरत्न वंदना ग्रहण केली। आतमधल्या महाबोधी महाविहारातल्या मूर्तीला सर्वांनी अभिवादन केलं, वंदन केलं आणि बोधिवृक्षाखाली सर्वांनी वंदना ग्रहण करून त्या ठिकाणी भंतींची धम्मदेशना प्रवचन झालं आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर अगदी शांत चित्ताने, अगदी प्रसन्न मनानं, अगदी सायंकाळच्या वेळेला सर्वांनी तो अनुभवला, बघितला। मुचलिन सरोवरसुद्धा त्यांनी बघितला आणि हे सर्व उपासक आपण बघत आहात एका लाईनमध्ये आणि पाठीमागे बघा महाबोधी महाविहार, अतिशय सुंदर महाबोधी महाविहार दिसते। या ठिकाणी वरचा सोन्याचा कळस बघा कसा चमकतोय आणि हे सर्व उपासक आहेत, आमच्या महिला मंडळ आहेत। सर्वांनी आज बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराला वंदन केलेलं आहे, भेट दिलेली आहे। बोधिवृक्षाखाली त्यांनी सर्वांनी वंदना सील ग्रहण केलेलं आहे। त्या ठिकाणी भंतींची धम्मदेशना प्रवचन सर्वांना लाभलेलं आहे। खरं तर या महाबोधी महाविहारामध्ये मोबाईल अलाउड नसल्या कारणाने आपल्याला आतमध्ये कुठल्याही प्रकारचं व्हिडिओ किंवा चित्रीकरण करता आलं नाही आणि म्हणून बाहेरून का होईना आपण या ठिकाणी बघत आहोत महाबोधी महाविहार आणि या विहाराला भेट देण्यासाठी आलेले सर्व आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक। थोडीशी सायंकाळची वेळ आहे, थंडीचे दिवस आहेत, तरीही मात्र उशिरापर्यंत आपल्या उपासक उपासिकांनी महाबोधी महाविहारामध्ये जाऊन या ठिकाणी तथागतांना वंदन केलं, अभिवादन केलं। त्या बोधिवृक्षाखाली त्यांनी ध्यान मनन चिंतन करून त्या ठिकाणी सील वंदना ग्रहण करून भंतींची धम्मदेशना सर्वांनी ग्रहण केलेली आहे आणि आता जवळजवळ मला वाटतं 9 वाजत आहेत, तर 9ला आता सर्व उपासक बाहेर आलेले आहेत। बाहेरून आपण या ठिकाणी महाबोधी महाविहाराच्या प्रांगणामध्ये बोधिवृक्ष आणि महाबोधी महाविहार आपण बघत आहात आणि बाहेरून हे उपासक आपल्याला दिसत आहेत। हे सर्व धम्मसहलीतील उपासक या सहलीमध्ये भदंत राजरत्नजी आहेत, भंते अंगुलीमाल आहेत, आर्याजी अभिधम्म आहेत, त्याच्यानंतर इकडे आमच्या आर्याजी प्रज्ञाशिला आहेत आणि सर्व हे उपासक आहेत बघा वेगवेगळ्या विभागातून। काही उपासक याच्यामध्ये भंडाऱ्याहून आलेले आहेत, काही उपासक मुंबईहून आलेले आहेत, काही उपासक लातूरहून आलेले आहेत, काही उपासक सिल्लोडहून आलेले आहेत, काही उपासक औरंगाबाद शहरातून आलेले आहेत आणि वेगवेगळ्या ग्रामीण भागातून खेड्यापाड्यातून आपल्या धम्मसहलीमध्ये उपासक सहभागी झालेले आहेत। आपण बघत आहात हे सर्व उपासक आज जवळजवळ 2-2.5 तास 3 तास महाबोधी महाविहाराच्या प्रांगणामध्ये त्यांनी भगवंताला अभिवादन केलं, वंदन केलं। नमो बुद्धाय, जय भीम, जय भीम, जय भीम। प्रिय सज्जनांनो, आपण बघत आहात हे महाबोधी महाविहार, बुद्धगया येथील हे महाबोधी महाविहार। अगदी सोन्याचा कळस बघा कसा चमकतोय आणि सर्व उपासक आहेत।